राम राम मंडळी, मी खैरे सुनील. तर आज विशेष काय माहिती का, आज 4-5 दिवसापासून लगातार पाऊस असल्यामुळं घरातच होतो. घरातलेच कामं चालू होते ना. आज 4-5 दिवसानंतर पाऊस उघडला आहे आणि एकदम प्रचंड असं ऊन पडलेलं आहे. त्याच्यामुळं शेतात आलो आहे. बघा, जरा पाणी कमी झालेलं आहे आणि चारा पण जरा खळखळाट वाळलेला आहे. माझ्या रुमालाकडे बघताय का तुम्ही? हा रुमाल माझे काही सबस्क्रायबर आहे, त्या खूपच आवडतं त्यांना, त्याच्यामुळं असा रुमाल बांधलेला आहे. बघू शकता, छान आहे ना? तर ठीक आहे. तर बघा, आपण आता मध्ये जाऊन बघूया किती ओलं आहे आणि किती सुकलेलं आहे. सकाळपासून ऊन पडलेलं आहे. भारतीय नियमानुसार सकाळचे 10 वाजलेले आता आणि कडक ऊन पडलेलं आहे. तर जाऊन बघूया मध्ये. चला. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने चारा टाकलेला आहे. बांधायचा राहिला होता, तेवढ्यात पाऊस चालू झाला. खालून चांगला आहे चारा, काही झालेलं नाही चाऱ्याला. देवाचीच कृपा. कारण एवढ्या पावसामध्ये चारा आणि बिट्टी भिजल्याच्या नंतर चारा 100% नाही, 1001% खराब होतो. पण आपला चारा खराब झालेला नाही. बघू शकता, थोडाफार काळा झालेला आहे, काय हरकत नाही, सुकून जाईल तो. तर बघा, त्या तिथपर्यंत सोंगणी झालेली, म्हणजे संपूर्ण वावर एका दिवसात सोंगण्यात आलेलं आहे. आणि सोंगल्याच्या नंतर लगेच पाऊस आला, त्यामुळे ही बिट्टी पण उचलता आली नाही. बघा, जागेवरची आहे बिट्टी. पावसामध्ये भिजल्यामुळे मला वाटलं होतं थोडंफार नुकसान होईल, पण काहीच झालेलं नाही. बघा, बिट्टीला कवर असते खूप. आता ही आपण बिट्टी सोलून बघूया कशी. तर आपली माणसं येत आहेत चारा बांधण्यासाठी. तोपर्यंत आपण शेवटपर्यंत जाऊन बघूया. तर बघा, आपण शेवटच्या टोकाला आलेलो आहे. हे वावराचं दुसरं टोक आहे. पहिलं टोक आपण त्या तिथून व्हिडिओ बनवला होता, त्या तिथं होतो आपण, तेव्हा व्हिडिओ सुरू केला होता. आता आपण आलो आहे दुसऱ्या टोकाला. आणि इथून पलीकडे ऊस असतो, ऊसाची लागवड असते, दुसऱ्याची, आपली नाही. तर वावर बऱ्यापैकी अजून ओलं आहे, त्यामुळं ट्रॅक्टर जरा सावकाशच आणावं लागणार इथं. बिट्ट्या इकडे थोडंसं ओलं दिसतंय मला, बघून घ्या. हे बघा, पुढं इकडे जास्त पाणी तुंबलेलं होतं ना, त्यामुळं इथं बिट्टी खूप प्रमाणात ओली आणि काही ठिकाणी काळी पण झालेली बिट्टी. बघू शकतो, एवढा चारा बांधायचा आहे. बापरे, अजून माणसं आले नाही आपले. आता वाजले 11:15. 10 वाजता आपण शेतात आलो होतो, तुम्हाला आल्या बोललो मी. आता 11:15 झाले. शेतात यायचा टाईम आता. हे मजुरांचा टाईम आहे का यायचा? बघा, शेतात यायचा टाईम आहे का मजुरांचा? 11:15 होत आले. कधी येणार मजूर? आणि हे बांधायचं तरी. तर मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू ठेवा. तोपर्यंत व्हिडिओ चालू आहे, तोपर्यंत तुम्ही एक काम करा, सकरबाई प्लीज सकरपरा प्लीज सब्सक्राइब प्लीज सब सकरपरा. ठीक आहे, काय हरकत नाही. या काकांना जे म्हणायचं ते मी सांगतो तुम्हाला. ते काका म्हणताय की चॅनलला सबस्क्राईब करा, तर तुम्ही सबस्क्राईब बटनवर दगड फेकून मारा, म्हणजे ते सबस्क्राईब होऊन जाईल. तर ठीक आहे, काकांचं काम मी केलेलं आहे, त्याच्यामुळे माझं काम तुम्ही करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा व्हिडिओमध्ये पुढं काय काय होतं आहे. तर मित्रांनो, बघू शकता, कठीण परिश्रमानंतर बिट्टी काढलेली पाण्यातून. एवढा गंज पडलेला आहे आणि इकडे चारा पण जमा केलेला आहे. चारा रचून दिला आहे मी कालच, त्यामुळे खूप धावपळ झालेली होती. बघू शकता, चारा एकदम छान आहे, वाळून गेला होता तो पाण्यात भिजून सुद्धा. चारा खूप छान आहे, बघू शकता, कुठेच काळा डाग वगैरे काहीच नाही. आणि ज्या पेंड्या खराब झालेल्या होत्या त्या आम्ही एक साईडला उभ्या करून दिलेल्या आहे. बघा, हे थोडा खराब दिसतोय हा चारा.
याचा वापर फक्त काही झाकण्यासाठी, कागद वगैरे जर टाकला त्याच्यावरून पेंट टाकतो आम्ही, त्यासाठी त्याचा वापर होणार आहे. काही जास्त नुकसान झालेलं नाही, बघून घ्या.